मुंबईसह 29 महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीची सध्या जोरदार चर्चा आहे किंवा रणधुमाळी सध्या तेजीत आहे. त्या राजकीय पक्षांनी संबंधित महापालिकांमध्ये आपले प्रतिनिधी राजकीय व्यूहरचना असेल किंवा प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी नेमले आहेत. आज TV9 मराठीशी बोलणार आहेत भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन. थेट TV9 मराठी त्यांच्याशी बोलणार आहे आणि वसई विरार महानगरपालिकेच्या प्रचाराची आणि व्यूहरचनेची जबाबदारी त्यांना पक्षाने सोपवलेली आहे. पूनमजी, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. सगळ्यात पहिला प्रश्न की सध्या वसई विरार महानगरपालिकेमध्ये नेमकं काय राजकीय वातावरण आहे, कारण तुमच्याकडे सगळी जबाबदारी भाजपनं सोपवली आहे. वसई विरारमध्ये फारच उत्साहित वातावरण आहे. मी असं म्हटलं तर गैर होणार नाही की महाराष्ट्रात रणधुमाळी सगळीकडे चालू आहे 29 महानगरपालिकेत. पण एक अशी महानगरपालिका आहे जिकडे लोकांना गेल्या 35 वर्षापासून जे एका परिवारात अडकलेली ती महानगरपालिका होती, म्हणजे त्या लोकांनी तिकडे 370 धारा लावल्यासारखं त्या महानगरपालिकेला महाराष्ट्राच्या विकासापासून दूर ठेवलं होतं. आज मी गल्ली गल्लीत फिरते, सगळीकडे भारतीय जनता पार्टी शिवसेनेची हवा आहे आणि लोक स्वतः म्हणत आहेत की आम्हाला मतदान देऊन आम्हालाही आमच्या शहराचा विकास करायचा आहे. तर माझा विश्वास आहे की 16 तारखेला पहिला जो पेढा महानगरपालिकेच्या महापौराचा आम्ही मुख्यमंत्र्यांना भरवू तो वसई विरारचा असेल. वसई विरार महानगरपालिकेमध्ये तुमची लढाई नेमकी कोणाशी आहे? बहुजन विकास आघाडी, काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, NCP, मनसे, नेमकं कोणाशी तुमचं युद्ध आहे? आमचं युद्ध आम्ही कोणाला युद्धाला समोर बघत नाही. आम्ही नेहमी स्वतः किती चांगलं काम करू, पहिल्यांदा विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढतो. आणि ज्या पद्धतीने लोकांनी प्रतिसाद दिला, लोकसभेपासून महत्त्वाचं म्हणजे विधानसभेत आमचे 2 महत्त्वाचे आमदार, 3 आमदार आमचे आलेत, 2 भाजपाचे आहेत, दोन्ही जॉईंट केलर निघाले. आणि ते कशासाठी निघाले? तुम्ही म्हणलात बहुजन विकास आघाडी, पण आज तुम्ही समजा तिकडे बघितलं तर बहुजन विकास आघाडी म्हणून एकच चेहरा आहे आणि एकच परिवार आहे. वडील, मुलगा, मुलाची बहीण, बहिणीचं काकू, काकूचे, म्हणजे फक्त परिवारातली लढाई ती त्यांची चालू आहे. आणि एक प्रायव्हेट लिमिटेड पार्टी वर्सेस नॅशनल पार्टी फॉर पीपल ही लढाई आहे. कुठे असेल बाकीचे लढाया आहेत, पण आता आमच्यासाठी बहुजन विकास आघाडीसुद्धा लढाई राहिली नाही. ही लढाई जनतेसाठी आहे आणि जनतेने ठरवलं आहे की हवा भाजपाची आहे, तिकडे शिट्टी वाजवण्यासाठी कोणाच्या तोंडात हवा राहिली नाही. पण तुम्हाला असं वाटतं की वसई विरार महानगरपालिकेमध्ये ठाकूर फॅमिली, बहुजन विकास आघाडीचं तुम्हाला आव्हान आहे, कारण इतकी वर्ष त्यांची सत्ता राहिलेली आहे? आव्हान आता तसं राहिलं नाही, कारण की 2024मध्ये ज्या पद्धतीने जनतेनं त्यांना घरी पाठवलं. आणि आता तुम्ही हा विचार करा ना, जे म्हणायचे मेरे एक आवाज पे ये होगा वो होगा असले काहीतरी भाषणं द्यायचे, आज त्यांना गल्ली गल्लीत फिरावं लागलं आहे. आणि हात जोडून त्यांची लोक म्हणतात चलो माफ़ करो, हम ठीक करेंगे. मग लोक विचारतात 35 साल क्यों नहीं ठीक किया, अभी हम आपको माफ़ नहीं करेंगे. जेव्हा जनतेत तो प्रक्षोभता येते, जनतेत तो राग असतो आणि जनतेच्या अपेक्षा असतात, त्या त्यांनी विधानसभेत दाखवून दिल्या. आणि आमचे आमदार गेल्या वर्षभरात एवढं चांगलं काम करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वसई विरार ही एक फार स्पेशल केस म्हणून महानगरपालिका ते बघतायत. कारण की वाढवण असो, आजूबाजूला जो काम आमचं वाढतं आहे, बुलेट ट्रेन जात आहे, कोस्टल रोड तिथे पोचत आहे. आणि विरारमध्ये काम करणारा माणूस भूमिपत्र मुंबईला जातो. आमची इच्छा त्याला मुंबईला यायची गरज नाही, तो त्याच एरियामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये स्वतःची नोकरी, स्वतःची शिक्षा, स्वतःची सुरक्षा शोधावी. आणि मग त्याचं तिकडे किती कॉन्ट्रीब्युशन असू शकतं. आमचं विरारला अजून एक एअरपोर्टसुद्धा येणार आहे. त्या पद्धतीने आम्ही विकास त्या पूर्ण एरियाचं करत आहोत. पूनम, आपण लोकसभेत मुंबईतून प्रतिनिधित्व केलं. आपलं शिक्षण मुंबईतलं बालमोहन शाळेतलं आहे. मुंबईतला तुम्ही भाजपचा एक प्रचलित चेहरा आहात. असं असताना तुम्हाला वसई विरार महानगरपालिकेची जबाबदारी पक्षानं सोपवली. पूनम महाजन यांना मुंबईच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय असं वाटतं? नाही. आत्ताच परवा मी माझ्या लोकसभेत आत्ताच 4 वॉर्डात जाऊन आले, तिकडे काय काय चालू आहे ते बघण्यासाठी. आता काय असतं, जेव्हा वसई विरार महानगरपालिकेची मला समजा जबाबदारी दिली, प्रत्येकाला प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी दिली असते आणि आम्ही एकमेकांच्या जबाबदारीत कधीच हातपाय घालत नाही. मला वाटतं सक्षम जबाबदारी इकडे एका नेत्यांना दिली आहे, दुसरीकडे दुसऱ्या नेत्यांना दिली आहे. ते इकडे काम करतात, पण शेवटी मला इथे बघावंच लागतं. माझं ऑफिस चालू असतं, लोकांशी काम करायचं असतं, तर ते मी बघते आहे. पण आता जे काम दिलं आहे ते काम त्या हिशोबाने मी बघत असते. आणि मुंबईत जी हवा चांगली चालू आहे आणि ज्या पद्धतीने मुख्यमंत्री मुंबईत फिरत आहेत, मला वाटतं महापौर मुंबईतसुद्धा महायुतीचाच बनणार आहे. जे काय छोटे इकडच्या वॉर्डात, आणि आम्ही इथे ना कमी या लोकसभेत त्या हिशोबाने आम्ही कमी वॉर्ड लढतो.
तर जे लढलेले वॉर्ड आहेत मागच्या वेळी मी निवडून आणलेले ते वॉर्ड चांगले आता A+मध्ये आहेत, जनता सुखी आहे. ते एवढा त्रास घ्यायची गरज नाही, पण मी जाऊन सगळ्यांना भेटून आले. जे काही छोटे राहिलेले कनेक्शन असतात तेही करून आलेले आहे. तुम्ही तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख केलात. त्या संदर्भातले माझे 2-3 प्रश्न आहेत आणि नंतर मी एकूण महापालिकेशी संबंधित येईनच. लोकसभा निवडणुकीत तुम्हाला उमेदवारी नाकारली गेली. तुम्हाला आश्चर्य वाटलं, धक्का बसला, खंत वाटली. पक्षानं काही कारणं दिली तुम्हाला? आता त्यालाही 2 वर्ष होत आली आहेत. त्यामुळे नाही, तरी कारणं अशी काही नाही आहे. पक्षाची अपेक्षाही होती की मी महाराष्ट्रात काम करावं. म्हणलं नाही, तुम्ही मला दुसरं काम द्या आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीत पडण्यापेक्षा पुढच्या वेळी जेव्हा लोकसभा येईल तेव्हा बघितलं जाईल. भारतीय जनता पार्टीची एक खासियत आहे. प्रत्येक कार्यकर्ता आहे ना, तो आपल्या पद्धतीने मेहनत करतो आणि त्याला त्याची ऑपॉर्च्युनिटी मिळते, संधीही चांगली मिळते. कधी-कधी संधी नाही मिळत, तर पक्ष अजून चांगला विचार करतो आणि अशी हजारो उदाहरणं आहेत. फक्त एक लोकसभेचं तिकीट, एक विधानसभेचं तिकीट, एक मंत्रिपद किंवा एक ह्याच्यात गुरफटून जाणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही आहे. आणि मला असं काही वाटत अच्छा जेव्हा इथे कोणी लढत नव्हतं तेव्हा मी लढले. 10 वर्ष इकडचं प्रतिनिधित्व केलं. लोकांनी अतोनात प्रेम दिलं. अजूनही कुठे गेले तर तेच प्रेम असतं. पण त्याचा अर्थ असा आहे की माझीच मक्तेदारी आणि मलाच द्यायला पाहिजे, माझ्या पक्षाने माझाच, मला नाही वाटत हे बरोबर आहे. पक्षाने काहीतरी विचार केला असेल आणि पक्ष काहीतरी चांगला विचारही करेल हाही माझा विश्वास आहे. काम अविरत माणसांनी करायचं असतं आणि मला वाटतं तेच आमच्या संघटनेचा दुवा आमच्या सगळ्यात आहे. नाही, पण तुम्हाला नाकारली गेली संधी आणि ज्यांना संधी दिली गेली, जे विधिज्ञ, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम, त्यांचाही पराभव झाला. जर तुम्ही असतात तर चित्र वेगळं असतं का? आणि त्यांचा पराभव झाला तरी त्यांना राज्यसभेवर त्यांचं पुनर्वसन झालं, पण अजूनही पूनम महाजन यांचं राजकीय पुनर्वसन झालेलं नाही. पुनर्वसन, मी परत एकदा म्हणते, पुनर्वसन या शब्दाचा मला अर्थ कळत नाही. समजा खासदारकी, आमदारकी दिली तरच माणसाचं राजनीतिक पुनर्वसन होतं का? आता जेव्हा प्रमोदजी आणि मुंडेजी 20-20, 30-30 वर्ष संघासाठी आणि त्याच्यानंतर संघटनेसाठी काम करत आले, मग नंतर खासदारकी मिळाली. म्हणजे प्रमोदजी तर खासदार कधी झाले? 1996ला आपली सत्ता आली तेव्हा. म्हणजे 86ला खासदार आहे, 96ला मंत्रालय मिळालं, परत 13 दिवसात सरकार गेली, परत विरोधात राहिले. म्हणून ह्याचा अर्थ त्यांचं राजनीतिक पुनर्वसन असावं नसावं असं काही नसतं. पुनर्वसन हे मला वाटतं शब्द राजकारणात फार तो लाईटली घेतला जातो. भारतीय जनता पार्टीत पुनर्वसन हा काही शब्द नसतो. अविरत काम करत असतो माणूस. कधी-कधी संधी जास्त मिळते, त्याचं सोनं करायचं असतं. कधी-कधी संधी मिळाली तर त्याचंही चांगलं सोनं करायचं असतं. त्याच्यामुळे मला हे काही वाटत नाही. आणि बघा, तुम्ही ज्यांचं नाव घेताय ते खूप चांगले कायदेतज्ञ आहेत आणि त्यांना पक्षांनी समजा संधी दिली आहे राज्यसभेत, द्यायलाच हवी. चांगली माणसं, चांगली बोलणारी माणसं आपल्याला भारतीय जनता पार्टीसाठी हवी आहेत. त्याच्यात काही चुकीचं नाही आहे. प्रमोदजी, पूनमजी, आपण स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांचा उल्लेख केलात. देशाच्या राजकारणात स्वतःच्या कर्तृत्वानं एक मोठी छाप त्यांनी या देशाच्या राजकारणात निर्माण केली, स्वतःचं एक नेतृत्व अस्तित्व निर्माण केलं. तुम्हाला असं वाटतंय का की अलीकडच्या काळात सध्याच्या भाजपमध्ये प्रमोद महाजन यांची ती छाप पुसण्याचा प्रयत्न केला जातोय? नाही हो. म्हणजे मी आता वसई विरारमध्ये आहे आणि खूप वर्षांनी गेले. युवा मोर्चात जायचे जेव्हा मी युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि सगळे आता ते युवा मोर्चाचे कुठे ना कुठे पदाधिकारी झालेलेच आहेत. प्रमोदजी, मला वाटतं ही छाप कधी जाऊ शकत नाही, कारण की संघटनेच्या बाबतीत आणि प्रमोदजी हे कनेक्ट कधी सुटूच शकत नाही. मला वाटतं की म्हणजे मुख्यमंत्री पण कधी संघटनेविषयी बोलायला गेले किंवा देशात कोणीही संघटनेविषयी बोलायला गेले तर प्रमोदजी आवर्जून आठवतात. आणि मला वाटतं ते ह्याच्यासाठी आठवतात कारण की तेव्हाची संघटन, त्याचा विस्तार, त्याच्यात असलेली मेहनत, फक्त प्रमोदजी नाही, सगळेच आहेत, महाराष्ट्रात असो देशात असो, ती छाप कोणी कधी विसरत नाही. आणि भारतीय जनता पार्टी आपला इतिहास विसरत नाही. इतिहासात ज्यांनी बलिदान दिले त्यांना विसरत नाही. जो इतिहास आणि बलिदान विसरतो तो पुढचं आपलं भवितव्य ठरवत नाही. मला वाटतं तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की जिन जिन ने पार्टी के लिए अपनी ज़िंदगी खपाई, जान दी, उनको हम भूलेंगे तो हम आगे नहीं जा पाएंगे. तर प्रमोदजी कोणी विसरू शकत नाही. माझ्या मनातून तर माझे बाबा आहेत, पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मला असं कधीच वाटलं नाही. या विषयानंतर आपण मुंबई महापालिका सध्या देशात चर्चेचा विषय आहे, त्या निवडणुकीकडे येऊया. या निवडणुकीत सध्या सर्वात जास्त म्हणजे बहुचर्चित आहे ती ठाकरे बंधूंची युती. 2 ठाकरे बंधू 20 वर्षांनंतर आपले सगळे मतभेद, मनभेद बाजूला ठेवत मराठी अस्मिता, मराठी माणसाचं अस्तित्व या विषयावर एकत्र आलेत, असं ते वारंवार सांगतात. आम्हाला मराठी माणसाचं अस्तित्व टिकवायचं आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं कटकारस्थान रचलं जातं आहे. उद्योगपती गौतम अदानींच्या घशात मुंबई घातली जाते. हे सगळे त्यांचे निवडणुकीचे मुद्दे आहेत.
तुम्हाला काय या मुद्द्यांविषयी वाटतं आणि विशेषतः ठाकरे बंधूंच्या 20 वर्षांनंतर होत असलेल्या युतीबद्दल तुमचं काय मत आहे? खरं तर कोणतेही बंधू किंवा भगिनी असतील, जर ते एकत्र येत असतील ते चांगलंच आहे. आपल्या भारताच्या संस्कृतीत एकत्र परिवार राहणं, एकत्र राहणं हे आपल्याकडे आपण नेहमीच शिकतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. पण ते एकत्र काही मामाच्या लग्नाला किंवा बहिणीच्या लग्नाला तर आले नाही आहेत, की आत्या रुसली, आई म्हणत होती म्हणून आम्ही एकत्र आलेत. ते स्वतःच्या सर्व्हायव्हलसाठी एकत्र आलेत. स्वतःच्या अस्तित्वासाठी एकत्र आलेत. जेव्हा लोकशाहीत पक्ष स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराच्या अस्तित्वासाठी लढत असेल, तर तो लोकशाहीसाठी लढत नसतो. तो स्वतःसाठी लढतो हे समोर दिसतंय. तो पॉईंट नंबर 2. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आणि मराठी भाषेच्या सन्मानासाठी. मराठी भाषेचा सन्मान करणं म्हणजे त्याचा अर्थ काय असतो, ह्याचा अर्थ कधी त्यांनी दाखवला नाही. मराठी माणूस, मराठी साहित्य, मराठी संस्कृती ह्याचा विचार करताना नुसतं बोलतं नाही, त्याचं काहीतरी करून दाखवणं फार महत्त्वाचं असतं. आणि मराठी ही अभिजात भाषा, त्याचा दर्जा देण्याचं काम भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीच्या सरकारने केलं. का केलं? कारण की प्रत्येकाची मातृभाषा ही तेवढीच अत्यंत महत्त्वाची असते आणि त्याचा सन्मान करणं. कारण की मराठीची लिपी, मराठीचा इतिहास हा हजारो वर्ष जुना आहे, जसं तमिळ आहे. त्यामुळे त्या मराठीचा अभिजात भाषेचा दर्जा शेवटी कोणी इतकं सगळं तुम्ही ह्यांच्याबरोबर गेलात, त्यांच्याबरोबर गेलात, 19ला गेला, त्याच्या आधी गेलात, कोणीही केलं नाही. केलं तर शेवटी बाळासाहेबांच्या स्मृतीसाठी, मराठी भाषेच्या सन्मानासाठी आम्ही केलं. तिसरी महत्त्वाची गोष्ट मराठी माणूस आणि भूमिपुत्र. मी मराठी माणूस आहे. मी बालमोहनची आहे. माझं मराठीत शिक्षण झालं आहे. मी मराठीतून संसदेत हिंदीत शुद्ध बोलते. मी कोणत्याही, कारण की युवा मोर्चाची राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे पूर्ण भारतभर फिरले. तिथे तिथल्या भाषेचाही तेवढाच सन्मान ठेवते जसं माझी अपेक्षा असते की मराठी भाषेचा सन्मान नसावा. पण मला हे कळत नाही, मराठी भाषेचा सन्मानाचा अर्थ काय असतो? जो भूमिपुत्र मराठी माणूस गिरगावला राहतो, लालबाग परळला राहतो, सईकडे राहतो, तो मराठी माणूस कुठे गेला ह्याच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देत नाही. तुम्ही फक्त तो गेला, कुठे गेला? तुम्ही त्यासाठी काय केलं? त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं न देता त्याच्यावर फक्त कव्हरिंग फायर ठेवायची. जसं पाकिस्तानमधून कव्हरिंग फायर थोडी करतात ना, म्हणून सीज फायर बताए तो कव्हरिंग फायर दिखा दो की हम कितने शेर है. अशा कव्हरिंग फायरनी तुम्हाला काहीच मिळणार नाही आहे. मुद्दा हा आहे की युद्ध कशासाठी लढताय तुम्ही? स्वतःसाठी लढताय का जनतेसाठी लढताय? ह्याच्यावरून जनतेला माहिती तुम्ही कोणासाठी लढताय. आणि मूळतः मुंबईचा भूमिपुत्र हा मुंबईत फक्त वडापाव विकण्यासाठी नाही आहे, हे भारतीय जनता पार्टी सांगते आहे. तो मुंबईचा भूमिपुत्र हा उद्याचा असणारा IT इंजिनियर, पायलट आणि ज्या पद्धतीने मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये जो विकास होतो आहे आणि आपण सगळे बघत आहोत, ती बुलेट ट्रेन असो, कोस्टल रोड असो, कनेक्टिव्हिटी असो, एअरपोर्ट्स असो, भरपूर काही गोष्टी असतात, मोठ्या मोठ्या जलवाहिन्या असो, त्याच्यात नोकरी कोणाला मिळणार आहे? भूमिपुत्राला मिळणार आहे. त्यामुळे मराठी माणूस आणि त्याच्यासाठी नुसतं बोलणं आणि त्याचा रोडमॅप ऑन इम्प्लिमेंट करणं ह्याचे 2 फरक आहेत. त्या मराठी भूमिपुत्रासाठी महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसाचं रोडमॅप आम्ही इम्प्लिमेंट करत आहोत. नाही, पण पूनमजी, जेव्हा तुमचे राष्ट्रीय नेते अण्णामलाई मुंबईत येतात, ते म्हणतात मुंबई ही महाराष्ट्राची नाही, मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि त्यावरून एक वाद निर्माण होतो आणि विरोधकांना, तुमच्या राजकीय विरोधकांना ती आयती संधी उपलब्ध होते. बघा, अण्णामलाईतनं तो अत्यंत तमिळ भाषेवर प्रेम करणारा तमिळनाडूचा नेता आहे. ते मुंबईत आले. एकतर त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता की मुंबई इज अ इंटरनॅशनल सिटी. जे आपणही म्हणतो की ही देशाची आर्थिक राजधानी फक्त महाराष्ट्राची नाही आहे. कारण की सगळ्या देशाला जो रसद पुरवली जाते सगळ्यात जास्त 30 ते 40% मुंबईकडून जाते. त्यामुळे मुंबई ही देशाची आर्थिक आणि आपल्याला ती वर्ल्ड क्लास सिटी बनवायची. त्यांनी ते इंटरनॅशनल सिटी बोलले. आता शब्दाचा खेळ तुम्ही खेळू शकत नाही. त्याच्यात ते हे म्हणले नाही की ती त्यांच्या म्हणण्याचा अर्थ ती महाराष्ट्राची नाही तर पूर्ण देशाची राजधानी आहे. ह्याचा अर्थ तुम्ही तो राजकीय घेऊ नका आणि त्यांच्या म्हणण्याचा तो अर्थही नव्हता. त्यामुळे तो विषय परत तिकडे भरकवण्यापेक्षा मी परत तुम्हाला इकडे आणते. मुंबईचा भूमिपुत्र, मराठी माणूस, मुंबईच्या मराठी माणसासाठी आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनच्या मराठी माणसासाठी जो रोडमॅप आम्ही बनवला आहे, तो फक्त भाषेमध्ये त्याला डिवाईड करण्यासाठी किंवा त्याला फक्त त्या मतदानासाठी नाही, तर त्याच्या येणाऱ्या भवितव्यासाठी, त्याचं भविष्य काय आहे, त्या भविष्यावर आपण महाराष्ट्र कसा जोडतोय, त्याच्यासाठी आहे. मुंबईचा महापौर कोण होणार याबद्दल आता वेगवेगळी मतं किंवा भूमिका येत आहेत. ठाकरे बंधू म्हणत आहेत की मराठी भाषिक मुंबईचा महापौर होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात मराठी हिंदू मुंबईचा महापौर होईल. अन्य मुस्लिम नेते असं म्हणत आहेत की मुस्लिम महापौर होईल. तुमचं म्हणणं काय आहे की मुंबईचा महापौर नेमका कोण होणार? मुंबईचा महापौर महायुतीचा होईल. सगळ्यात महत्त्वाचं, मराठी भूमिपुत्र हिंदू होईल.
ती महापौर असेल किंवा तो महापौर असेल, पण नक्की मराठी भूमिपुत्र हिंदू असेल. एक शेवटचा प्रश्न की ठाकरे बंधू इतक्या वर्षांनी आपले मनभेद, मतभेद, कटुता बाजूला ठेवून एकत्र आलेले आहेत. ठाकरे आणि महाजन हे एक राजकारणापलीकडचं कौटुंबिक स्नेह असलेलंही कुटुंब राहिलेलं आहे. आता सध्या ठाकरे कुटुंबाशी महाजन फॅमिलीचे संबंध कसे आहेत? तोच स्नेह अजूनही कायम आहे? बिलकुल महाराष्ट्राची संस्कृती आहे. माझी तर आणि महाजन असल्यामुळे माझी देशात ही संस्कृती आहे. कितीही राजकीय मतभेद असतील, पण संस्कृती महाराष्ट्राची आम्ही विसरत नाही. त्यांना शुभेच्छा तेवढ्याच आहेत, जेवढ्या मनापासून शुभेच्छा ते मला देतील. पण मला माहिती आहे, शुभेच्छा देऊनसुद्धा जेव्हा पॉलिटिकल फाईट असते, तेव्हा रोड मॅप आणि विकासाचे मुद्दे फक्त आणि फक्त महाजन आणि भारतीय जनता पार्टी त्याच्याबरोबरच आम्ही पुढे घेऊन जाऊ. तरी त्यांना मनापासून शुभेच्छा. ठाकरे बंधूंना महापालिका निवडणुकीत विशेषतः मुंबईत किती यश मिळेल? पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. काय परफॉर्मन्स राहील असा तुमचा अंदाज आहे? त्यांचा परफॉर्मन्स जे ते अपेक्षित करत आहेत ते राहणार तर नाही आहे. पण मी त्यांना परत शुभेच्छा देईन, कारण की जेव्हा महायुतीचा महापौर होईल तर त्यांचे जे काही थोडे बहुत नगरसेवक असतील त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करू, कारण की मुंबईचा विकास आम्हाला करायचा आहे. TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.